राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार। उद्या सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार। भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार। पंतप्रधान मोदींची नौदल प्रमुख त्रिपाठी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। नौदलाचे प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी आणि मोदींमध्ये 40 मिनिटे चर्चा। पाकची पाणीकोंडी करण्यासाठी तालिबानकडून हालचाली सुरू। तालिबानच्या अधिकाऱ्यांकडून पाकला जाणाऱ्या पाण्याची पाहणी। कुनार नदीवर तालिबान धरण बांधणार। लष्कर-ए तोयबाच्या हेडक्वार्टरमध्ये ज्योती मल्होत्राचं प्रशिक्षण। ज्योती मल्होत्रा हाफिज मुरीदकेमध्ये 14 दिवस होती। हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योती मल्होत्राची कबुली। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। येथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोर मागितला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। जगभरातील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी भारत धर्मशाळा नाही। तुमच्या देशात धोका असेल तर दुसऱ्या देशात जा। श्रीलंकन नागरिकांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्यातील स्वारगेट, हडपसर, वाघोली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे वाघोली सर्वत्र पाणी साचल्याने चाकरमान्यांचे हाल। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही कोरोना, तर देशात 93 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद।